2007। एक सुंदर समुद्रकिनारा, एक छोटस हॉलिडे अपार्टमेंट आणि एका कुटुंबाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःखद स्वप्न। पोर्तुगालमधील प्राया दा लूज या शांत शहरात 3 वर्षांची मेडलिन मॅककॅन आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी आली होती। पण त्या रात्री ती अचानक गायब झाली। रात्री 8:30 वाजता मेडलिन झोपली होती आणि तिचे आई-वडील जवळच्याच टॅप्स रेस्टॉरंटमध्ये डिनर करत होते। दर 20 ते 30 मिनिटांनी ते मुलांवर नजर ठेवत होते। पण 10 वाजता जेव्हा केट मॅककॅन परत आली, तिने पाहिलं खिडकी उघडी होती, पांघरून बाजूला सरकलेलं होतं आणि मेडलिन बेडवर नव्हती। तिचा शोध सुरू झाला। पोलीस, लोकल रहिवासी, मीडियानेही यात लक्ष घातलं। एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की त्याने एका अनोळखी व्यक्तीला एका मुलीला उचलून नेताना पाहिलं होतं। पण हा व्यक्ती कोण होता? काही महिन्यांनी पोलिसांनीच मेडलिनच्या आईवडिलांवर संशय घेतला। त्यांच्या कारमध्ये संगीन पुरावे सापडल्याचा दावा करण्यात आला, मात्र पुरावे अपुरे ठरले आणि केस बंद करण्यात आली। 2020 मध्ये एक नवीन माहिती बाहेर आली। ख्रिश्चियन ब्रुकनर, एक जर्मन गुन्हेगार, याच्यावर संशय घेतला गेला। पण अजूनही मेडलिन कुठे आहे हे कोणीच सांगू शकले नाही। आजही मेडलिन मॅककॅनचा शोध सुरू आहे। तिला खरंच कोणी पळवून नेलं होतं का, की काहीतरी वेगळंच घडलं? तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा आणि अशाच थरारक सत्यघटनांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।